मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। जुना मुंबई पुणे महामार्ग आता तब्बल 6 पदरी होणार आहे। या प्रकल्पासाठी तब्बल 6000 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल, प्रवासाचा वेळ कमी होईल, पण याची किंमत कोण मोजणार? टोल आणखी 10 ते 15 वर्ष भरावा लागणार का? आज आपण जाणून घेणार आहोत या संपूर्ण प्रकल्पाची माहिती, त्याचे फायदे, आव्हाने आणि तुमच्या खिशावर होणारा संभाव्य परिणाम। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, सरकारी योजना आणि पायाभूत सुविधांवरील महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्रातील 2 सर्वात मोठी आर्थिक केंद्रे आहेत। या 2 शहरांमधील अंतर सुमारे 150 किलोमीटरचे आहे। दररोज लाखो नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरीदार वर्ग आणि हजारो माल वाहतूक करणारे ट्रक या मार्गावरून सतत प्रवास करत असतात। महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती देण्यात या 2 शहरांमधील प्रवासाचा आणि वाहतुकीचा खूप मोठा वाटा आहे। सध्या या 2 शहरांना जोडण्यासाठी 2 प्रमुख महामार्ग उपलब्ध आहेत। पहिला म्हणजे यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेसवे म्हणजेच द्रुतगती महामार्ग, आणि दुसरा म्हणजे जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग HN48। द्रुतगती महामार्ग हा प्रामुख्याने 4 चाकी आणि हलक्या वाहनांच्या वेगवान प्रवासासाठी ओळखला जातो, तर दुसरीकडे जुना महामार्ग हा प्रामुख्याने जड मालवाहतूक करणारे ट्रक, बस, दुचाकी, 3 चाकी आणि स्थानिक वाहनांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो। जुना महामार्गाची मूळ रचना ही 4 पदरी म्हणजेच 4 लेन स्वरूपाची आहे। या महामार्गाची क्षमता सुमारे 40,000 वाहनांची हाताळणी करण्याची आहे। मात्र आजच्या घडीला या मार्गावरून दररोज 50,000 पेक्षा जास्त वाहने धावत असल्याचा अंदाज आहे। क्षमता संपल्यामुळे आणि वाहनांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे या जुन्या महामार्गावर दररोज अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते। यामुळे प्रवाशांना मंद गतीने प्रवास करावा लागतो, इंधनाचा अपव्यय होतो आणि अपघाताचे प्रमाणही वाढते। हीच गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे। जुना मुंबई पुणे महामार्ग 4 पदरीवरून थेट 6 पदरी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। या भव्य प्रकल्पासाठी सुमारे 6000 कोटी रुपयांचा अवाढव्य खर्च अपेक्षित आहे। प्रकल्पाचे नियोजन, नकाशा आणि कामाची आखणी करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम आता वेगाने सुरू झाले। या 6000 कोटी रुपयांच्या प्रकल्पात केवळ 2 नवीन लेन वाढवल्या जाणार नाहीत, तर संपूर्ण महामार्गाची रचना आधुनिक केली जाणार आहे। रस्त्याचे रुंदीकरण करताना नवीन उड्डाण पूल, अंडर बायपास, सर्व्हिस रोड, पादचारी पूल आणि वाहतुकीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुविधा उभारल्या जाणार आहेत। भविष्यातील पुढील 25 ते 30 वर्षातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन हा महामार्ग अधिक सक्षम आणि मजबूत केला जाणार आहे। या संपूर्ण प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा, आव्हानात्मक आणि संवेदनशील भाग म्हणजे लोणावळा आणि खंडाळा घाट परिसर। घाटातील अतिशय तीव्र वळणे, मोठे चढउतार आणि जड वाहनांची संततधार यामुळे या भागात दररोज कित्येक किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागतात। पावसाळ्यात किंवा सुट्टीच्या दिवशी तर या घाटातील ट्रॅफिक जाममुळे प्रवाशांचे हाल होतात। या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नवीन बायपास रस्ते, आवश्यक त्या ठिकाणी बोगदे किंवा एलिव्हेटेड रोड तयार करण्याचा विचार सुरू आहे। त्याचबरोबर या महामार्गावर जिथे वारंवार अपघात होतात अशा सर्व अपघातप्रवण क्षेत्रांचा अभ्यास करून त्यात सुधारणा केली जाणार आहे। यामुळे घाटातील आणि संपूर्ण महामार्गावरील प्रवास अत्यंत सुरक्षित आणि वेगाने होण्यास मदत होईल। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सर्वसामान्य प्रवाशांना, पर्यटकांना आणि व्यापाऱ्यांना अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदे मिळतील। सर्वात महत्त्वाचा आणि मोठा फायदा म्हणजे वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या ट्रॅफिक जाममधून कायमची मुक्ती। मुंबई ते पुणे प्रवासादरम्यान प्रवाशांचे अंदाजे 25 ते 30 मिनिटे वाचू शकतील। वाहने वारंवार थांबून राहणार नाहीत, त्यामुळे इंधनाची बचत होईल, ज्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हासही कमी होईल। तसेच मालवाहतूक करणारे ट्रक आणि कंटेनर वेळेवर आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू शकतील, ज्यामुळे राज्याच्या उद्योग क्षेत्राला आणि व्यापाराला मोठी गती मिळेल। लोणावळा, खंडाळा, खोपोली, सोमटेंट आणि तळेगाव परिसरातील पर्यटन, हॉटेल व्यावसायिक आणि स्थानिक उद्योगांना या रुंदीकरणामुळे प्रचंड मोठा फायदा होणार आहे। आता येतो हा संपूर्ण प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वसामान्यांच्या खिशाला जोडलेला चर्चेचा मुद्दा, म्हणजेच टोल।
सध्याच्या करारानुसार जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील टोल वसुलीचा कालावधी 2035 पर्यंत निश्चित करण्यात आला होता. मात्र आता या नवीन 6,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी लागणारा मोठा निधी उभारण्यासाठी आणि कंत्राटदाराचा खर्च वसूल करण्यासाठी टोल वसुलीची मुदत आणखी 10 ते 15 वर्षांनी वाढवली जाऊ शकते, अशी जोरदार शक्यता वर्तवली जात आहे. जर प्रशासनाने ही मुदतवाढ मंजूर केली तर महामार्गावर अगदी 2045 किंवा 2050 पर्यंत प्रवाशांना टोल भरावा लागू शकतो. जर टोलची मुदत एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढली तर दररोज कामानिमित्त मुंबई पुणे प्रवास करणारे कर्मचारी, व्यावसायिक, टॅक्सी चालक, ट्रॅव्हल्स व्यावसायिक आणि मालवाहतूकदार यांच्यावर मोठा आर्थिक भार पडेल. रस्ता नक्कीच आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि रुंद होईल यात शंका नाही, परंतु यासाठी सर्वसामान्यांना पुढील अनेक दशके टोलच्या रूपाने मोठी किंमत मोजावी लागेल. त्यामुळे सध्या सर्वसामान्य नागरिकांमधून प्रश्न विचारला जात आहे की रस्ता चांगला होणार हे नक्की, पण याची किंमत नागरिकांनी किती काळ मोजायची? या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसमोर काही मोठी आव्हाने सुद्धा उभी ठाकली आहेत. रस्ता 6 पदरी करण्यासाठी अनेक मोठ्या प्रमाणावर जमिनींचे संपादन करावे लागेल, ज्यामुळे भूसंपादनाचा विषय आव्हानात्मक ठरू शकतो. तसेच खंडाळा व लोणावळा घाट परिसर हा अत्यंत संवेदनशील आणि जैवविविधतेने नटलेला परिसर आहे. त्यामुळे डोंगर कापताना, झाडे तोडताना निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी प्रशासनाला घ्यावी लागेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महामार्गाचे काम सुरू असताना दररोज धावणाऱ्या 50,000हून अधिक वाहनांची वाहतूक सुरळीत ठेवणे हे पोलिसांसाठी आणि MSRTCसाठी खूप मोठे आव्हान असणार आहे. एकंदरीत विचार केला असता जुन्या मुंबई पुणे महामार्गाचे 6 पदरीकरण हा महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा ठरू शकतो. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या संपुष्टात येईल, प्रवासातील अपघात कमी होऊन सुरक्षितता वाढेल, वेळेची आणि इंधनाची बचत होईल. तसेच मुंबई पुणे कॉरिडॉरमधील व्यापार, उद्योग आणि पर्यटनाला एक नवीन दिशा मिळेल. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा विचार करता जर या प्रकल्पाच्या नावाखाली टोल वसुलीचा कालावधी 2050 पर्यंत वाढवला गेला तर त्याचा थेट आर्थिक फटका सर्वसामान्य मध्यमवर्गीय प्रवाशांना बसणार आहे. आता या संपूर्ण प्रकल्पावर राज्य सरकार आणि MSRTC अंतिम काय निर्णय घेतात? टोलचे दर सर्वसामान्यांना परवडणारे ठेवतात की मुदत वाढवून देतात? आणि या 6 पदरीकरणाचे काम प्रत्यक्ष कधी सुरू होऊन किती कालावधीत पूर्ण होते याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे. या प्रकल्पाबद्दल तुमचे मत काय आहे? ट्रॅफिक मिटवण्यासाठी टोलचा कालावधी 15 वर्षांनी वाढवणे तुम्हाला योग्य वाटते का? तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, लाईक करा आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.